किंवा नैसर्गिक संख्या काय ज्या संख्यांची सुरुवात एक पासून होते त्या सर्व संख्यांना त्यांना आपण काय म्हणत असतो नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणत असतो आणि एक ही काय आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे बरोबर आहे की नाही. त्यानंतर बघा त्यानंतर आपण शिकलो होतो नॅचरल नंबर त्याला इंग्लिश मध्ये आपण नॅचरल नंबर म्हणतो. व्हॉट इज नॅचरल नंबर? Numbers that start with 1 are called natural numbers or countable number. 1 is the smallest natural number. Okay. बिगेस्ट नॅचरल नंबर आपल्याला सांगता येणार नाही आपल्याला. त्याला आपण बिगेस्ट नॅचरल नंबर कसे आहे इन्फिनिटी आहे म्हणजे अनंतापर्यंत आहे बरोबर की नाही. त्यानंतर आपण शिकलो होतो होल नंबर्स किंवा ज्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. कोण सांगेल बरं होल नंबर्स म्हणजे काय? पूर्ण संख्या कशाला म्हणतो कोण सांगेल सांगा. एक मिनिट हा कोण सांगतंय कोण सांगेल होल नंबर्स म्हणजे काय? ज्या संख्या शून्यपासून चालू होते त्याला पूर्ण संख्या म्हणतात. बरोबर. ज्या संख्यांमध्ये शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या असतात त्यांना आपण काय म्हणत असतो पूर्ण संख्या म्हणत असतो बरोबर. ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो आणि शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे बरोबर की नाही. होल numbers that start with 0 are called whole numbers and 0 is the smallest whole number. ओके येते का लक्षात? हो. कोणाला काही अडचण आहे का? कोणी असं आहे का ज्याला नाही समजलं? बोला. होल नंबर्स नाही कळालं असं कोणी आहे का? समजलं आहे की नाही ते पण सांगा. समजलं सर. समजलं हा सर. कोणाला जर नाही समजलं तर तसं पण सांगा. हं? ठीक आहे. समजलं. मग त्यानंतर पुढे बघा पुढचा प्रकार आपण बघणार आहोत. याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं होल नंबर मध्ये काय आहे? 0 आणि सर्व नॅचरल नंबर असतात बरोबर. आणि तुम्हाला एक लक्षात ठेवायचं नॅचरल नंबर जे असतात इंग्लिश मध्ये एन या लेटरने दाखवले जातात आणि जे होल नंबर असतात पूर्ण संख्या त्या इंग्लिश मधील डब्ल्यू या लेटरने दाखवले जातात. आलं लक्षात? येते का लक्षात? नॅचरल नंबर मग कशाने सुरुवात होते 1 पासून आणि होल नंबर किंवा पूर्ण संख्या कशापासून सुरुवात होते? छत्रपती. सत्यम लक्ष कुठे आहे? सत्यम बघा सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा नॅचरल नंबर एन कशाने सुरुवात होतात? नैसर्गिक संख्या 1 पासून आणि पूर्ण संख्या 0 पासून. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं इवन नंबर किंवा ज्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणत असतो मराठीमध्ये समसंख्या म्हणत असतो. काय आहे समसंख्या? ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा नंबर आल्यास तिला आपण काय म्हणत असतो समसंख्या म्हणत असतो. येतंय का लक्षात? हो. आणि यालाच इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो इवन नंबर. इवन नंबर म्हणजे काय रे? इफ वन ऑफ द नंबर 0 2 4 6 बरोबर. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला काय असतो युनिट प्लेस किंवा एंडिंगला काय असेल 0 2 4 6 8 दॅट नंबर इज कॉल्ड इवन नंबर. म्हणजे बघा तुम्हाला नंबर दिला इथे 36,328 यामध्ये याचा युनिट प्लेसचा नंबर काय आहे 8 आहे. मग या जागेवर 0 2 4 6 8 यांच्यापैकी कुठलाही नंबर आला तरी आपण त्याला काय म्हणणार इवन नंबर म्हणणार. आलं का लक्षात? हा त्यानंतर आहे ऑड नंबर किंवा ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो विषम संख्या. कशाला म्हणतो सांगा बरं विषम संख्या? ज्या संख्येच्या शेवटी एक किंवा चालतो यापैकी एखादा नंबर असल्यास त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. व्हेरी गुड. इफ बघा इफ वन ऑफ द नंबर 1 3 5 7 9 appear at the end or in the unit place of any number so that number is called odd number. किंवा ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 1 3 5 7 9 यापैकी कोणताही अंक आला तर त्याला आपण काय म्हणणार? बोला. ऑड नंबर. ओके. मग आता ऑड नंबरच्या युनिट प्लेसला काय येतात हे नंबर येतात लक्षात ठेवायचे कुठले
1 3 5 7 and 9 येते लक्षात. आता आणखी एक लक्षात ठेवायचं की जे पण नंबर असतात यामध्ये हे नंबर कसे असतात सांगा बरं. हे जे काही नंबर आहे जे इवन नंबर आहे ते ऑड असतात का किंवा ज्या समसंख्या आहेत त्या विषम असतात का? नाही. नाही. आणि ज्या विषम आहेत त्या सम असतात का? नाही. नाही. लक्षात ठेवा दोघांमधला डिफरन्स काय लक्षात येतोय तुम्हाला? दोघांमधला डिफरन्स लक्षात येतोय का? काय सांगितलं मी तुम्हाला दोघांमध्ये फरक? काय फरक सांगितलं मी तुम्हाला दोघांमध्ये? सांगा बरं कोण सांगेल? त्या ठिकाणी हा बोला बोला बोला. बोला पुन्हा एकदा. आवाज येतोय माझा? ती समसंख्या असते ती विषम संख्या नसते. बरोबर. ज्या संख्या सम असतात त्या विषम नसतात म्हणजे त्या एकमेकांच्या कशा आहेत? अपोजिट आहेत. अपोजिट म्हणजे कशा? एकमेकांच्या विरुद्ध आहेत. वेगवेगळ्या आहेत त्या एकमेकांशी विरुद्ध आहेत. अलग लक्षात? कळतंय का? हो. हा चला पुढे जायचं का मग? हो. हो. पुढे आपल्याला बघायचंय नाव टाका प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. काय बघायचं आपल्याला? प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. दिसतंय समोर तुम्हाला? समोर दिसतंय का काही? आता बघा मी तुमच्या समोर एक नंबर लिहितोय 3 दिसतोय सगळ्यांना? 3 दिसतोय का सगळ्यांना? हा तर तुम्ही मला सांगायचंय हा जो काही 3 आहे हा कोणत्या टेबल मध्ये येतो? कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येतो? नाही. येतो ना. 1 च्या टेबल मध्ये येतो का नाही? 1 2 3 असं म्हटलं की येतो ना. आणि 3 च्या पण टेबल मध्ये येतो ना. 1 3 जा 3 आणि 3 1 जा 3 होतो का नाही? 1 गुणिले 3 केलं तर 3च येतो आणि 3 गुणिले 1 केला तर 3 येतो ना. येतो का? बर आता मला सांगा बरं 5 आहे हा कोणत्या टेबल मध्ये येतो? त्याच्या स्वतःच्याच टेबल मध्ये. बरोबर ना. 1 आणि त्याच्या स्वतःच्याच टेबल मध्ये येतो ना. बर आता मला सांगा हा 17 कोणत्या टेबल मध्ये येतो बरं? 17 त्याच्या स्वतःच्या आणि 1 च्या. व्हेरी गुड. बर आणखी एक थोडा मोठा नंबर घेतो हा 35 43 43 त्याच्या आणि 1 च्या. बरोबर. मग आता याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं की हे जे काही नंबर आहे ज्यांना आपण प्राईम नंबर म्हणणार किंवा मूळ संख्या म्हणतो या संख्या एक आणि स्वतः म्हणजे 1 अँड सेम नंबर यांच्याच टेबलमध्ये जे नंबर येतात त्यांना आपण काय म्हणणार तर प्राईम नंबर किंवा मूळ संख्या म्हणणार. अलग लक्षात. आपण थोडक्यात असंही म्हणू शकतो की एखादी संख्या तिचे फक्त दोनच नातेवाईक असतात एक आणि ती संख्या स्वतः. अलग लक्षात. कळतंय का? अशा संख्यांना आपण काय म्हणणार? मूळ संख्या किंवा प्राईम नंबर. लिहून घ्या लागल्यास त्याची डेफिनेशन ज्या संख्यांचे एक आणि ती संख्या सोडून इतर कोणतेही विभाजक नसतात तिला मूळ संख्या म्हणतात. प्राईम नंबर those number which is having no other factor than the number itself and 1 so that number is called prime number. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की हा जो काही 5 आहे त्याला कुठला आहे नंबर तो फक्त 1 आणि 5 च्या टेबल मध्ये येतो. बरोबर आहे की नाही? दुसऱ्या कुठल्या टेबल मध्ये येतो का? नाही येत ना. अरे येतो का? नाही. बोललात तर मला समजेल. तुम्ही नाही बोलले तर मला कसं समजेल सांगा बरं.
कळतंय का? हो. हो. यस. चला अजून पुढे जाऊया आपण. जायचं का पुढे? हो. हो. बर, आता पुढचा नंबर बघा. 3 नाही. आता आधी ही डेफिनेशन लिहून घ्या बरं. आपल्याला याच्यावर काही गोष्टी अजून शिकायच्या आहेत. तर झाली. झालं? हो. हो. चला सांगा बरं. ज्या संख्येचे एक आणि ती संख्या सोडून इतर कोणतीच विभाजक नसतात तिला मूळ संख्या म्हणतात. व्हेरी गुड. कोणी अजून सांगू शकतं इंग्लिश मध्ये? First number which is having no other factor than the number itself and one that number is called prime number. व्हेरी गुड. मग आता बघा 1 to 100 पर्यंत जे प्राईम नंबर्स आहेत हे तुमच्या समोर आहे. तुम्ही हे नोटबुक याची डेफिनेशन लिहिली का आधी मला ते सांगा बरं. हो. हं? चला हो. आता लिहिले असेल तर एक काम करायचंय. हे सगळे काही एक्झाम्पल देतोय मी 1 to 100 पर्यंतचे प्राईम नंबर्स आहे हे पण त्याच्या खाली राईट करा. लक्ष येतंय ना मी काय सांगितलं ते? हो. लिहा बरं पटकन. तर झाली. झाल्या लिहून झालं? संख्या. हो. ओके, व्हेरी गुड. पूर्ण लिहिलेस का चेक कर. हो. 43. मग आता मला कोण सांगेल बरं 11 to 20 मध्ये किती प्राईम नंबर आहेत? विलियम. 4. व्हेरी गुड, 4 प्राईम नंबर आहे. अजून कोण सांगेल बरं 41 to 50 पर्यंत किती प्राईम नंबर आहेत? 41 to 50 नीट बघून सांगायचं. 3. 3. त्यानंतर 1 to 50 पर्यंत किती प्राईम नंबर आहेत? 1 to 50 पर्यंत असणारे प्राईम नंबर्स. 1 to 50 पर्यंत असणारे प्राईम नंबर्स 15. किती आहेत? 15. व्हेरी गुड. 1 to बघा 1 to 17. 50 1 to 50 पर्यंत टोटल 15 प्राईम नंबर आहे. बघा हे जे आहेत ना हे 1 to 15 पर्यंत असणारे प्राईम नंबर आहे. बरं आता तुम्ही सांगायचं 51 to 100 पर्यंत किती आहेत प्राईम नंबर? 51 to 100. 10. व्हेरी गुड. हा, खूप छान. येते का लक्षात काय सांगतोय ते? हो. असं कोणी आहे का ज्याला नाही समजते? नाही. असं कोणी आहे का ज्याला नाही समजते? नाही. नाही. बर, हे एक्झाम्पल राईट केले का सगळ्यांनी नोटबुक मध्ये? मी तुम्हाला हो. सांगितलं होतं काल. काल Yes. पहिला दिवस होता म्हणून तुम्हाला मी जास्त हे नव्हतं दिलं, पण आता मात्र तुम्हाला नोटबुक मध्ये लिहिण्यासाठी वेळ पण देतोय. लक्षात ठेवा. आता नोटबुक मध्ये ह्या 2 लाईन पण लिहून ठेवायच्या. देर आर 25 प्राईम नंबर फ्रॉम 1 to 100 किंवा 1 ते इथे
1 ते 100 पर्यंत किती आहेत? 25. हा, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. हा, लक्षात ठेवा, हे असं लिहून ठेवलं तरी चालेल. 25 मूळ संख्या आहेत, 74 कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या आहेत, आणि एक ही जी काय आहे 1, हा कंपोजिट पण नाही प्राईम पण नाही, म्हणजे मूळ पण नाही संयुक्त पण नाही, असे एकूण 100 संख्या असतात 1 to 100 मध्ये. संख्या नाही संयुक्त संख्या 174. ठीक आहे, लक्ष येते का तुम्हाला? हो. लिहून घ्या बरं पटापट. तो हा. तर झालं. तर झालं. झालं सर्वांचं? ओके, हो. चला आता 1 मिनिट. हा, चला आता लक्ष झालं का तुम्हाला मी काय सांगितलं? देर आर टोटल 25 प्राईम नंबर, म्हणजे 25 काय आहेत? मूळ संख्या आहेत. 74 कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या आहेत. आता ह्या काय आहेत त्या आपण आता 1 by 1 समजून घेणार आहोत. लक्ष द्या माझ्याकडे व्यवस्थित. ठीक आहे, काय सांगतोय ते नीट बघा. कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं? आता तुम्ही याच्या आधी बघितलं की तुम्हाला जे नंबर दिले होते ते नंबर काय होते? फक्त 1 आणि त्याच्या टेबल मध्ये येत होते, बरोबर आहे की नाही? म्हणजे आता तुम्ही जर 5 घेतला होता तर तो 5 फक्त कुठल्या टेबल मध्ये यायचा? 1 आणि 5च्या टेबल मध्ये यायचा, बरोबर ना? यायचं का नाही? हा, मग आता तुम्हाला काय करायचंय? तर समोर बघा, तुम्हाला जर समजा मी इथे आता 15 दिला, नंबर काय घेतलाय मी? 15. बघा 15 कुठल्या टेबल मध्ये येतोय आता? बघा, तुमच्या 1च्या टेबल मध्ये येतो आणि 15च्या तर टेबल मध्ये येतोच, पण याशिवाय हा नंबर 3च्या पण येतो. व्हेरी गुड. त्यानंतर 5च्या पण येतो का नाही? हो. म्हणजे याच्यामध्ये काय असतात तर तो तुम्ही जो काही नंबर बघताय त्या नंबर पेक्षाही याचे आणखी फॅक्टर येतात, बरोबर? मोर दॅन 2 फॅक्टर ऑफ एनी नंबर इज कॉल कंपोजिट नंबर, किंवा ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक आले. विभाजक म्हणजे काय? तर त्या संख्येला डिवाइड करणारा नंबर. सपोज आता आणखी आपण आता जसं 50 घेतला तर 20 घेऊया. बघा, हा जो 20 आहे, हा 20 तुमचा कोणकोणत्या टेबल मध्ये येतो सांगा बरं? 10च्या. व्हेरी गुड, 10च्या येतो. बरं, चला 10, 20च्या, 1च्या, व्हेरी गुड, 1च्या, 5च्या, 5च्या, व्हेरी गुड, 4 आणि 5 दोघे पण येतो. व्हेरी गुड. 2च्या येतो का रे? येस. हा, ओके. अजून कुठला नंबर आहे का ज्या टेबल मध्ये 20 येतो? नाही. नाही. म्हणजे बघा, आपला हा जो काय 20 आहे तो 1 आणि 20 हे 2 नंबर सोडून याच्या व्यतिरिक्त आणखी 2, 10, 5 आणि 4 या सर्व नंबरच्या टेबलमध्ये येतो. म्हणून आपण असे जे काही नंबर असतात की ज्या संख्यांचे मोर दॅन 2 फॅक्टर असतात, म्हणजे 2पेक्षा जास्त विभाजक असतात, किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांनी त्या संख्या जर डिवाइड होत असेल, त्यांना जर भाग जात असेल, तर अशा सर्व संख्यांना आपण संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर म्हणत असतो. आलं लक्षात सर्वांना? हो. हा, संयुक्त संख्या समजताय का? बरं, आणखी एक उदाहरण घेऊ. बघा, 8. हा 8 हा जो नंबर आहे हा कोणत्या टेबल मध्ये येतो? कोण सांगेल बरं मला? 4च्या. 1, 2, 4, आणि 8च्या. 8च्या. हा, मग आता याची डेफिनेशन लक्षात ठेवा. काय सांगितले? संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं? तर बघा, ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. विभाजक म्हणजे काय रे? संख्यांना डिवाइड करणारे नंबर. ठीक आहे, जसं मी आपण एक सोपं उदाहरण घेऊया. माझ्याकडे 8 चॉकलेट आहे, 8 चॉकलेट आहे असं समजा माझ्याकडे. हा, ते मला डिवाइड करायचे. तुम्हाला सांगितलं मी हे कसे डिवाइड करू शकतो?
तर तुम्ही काय सांगणार, सर तुम्ही एक चॉकलेट आहे ना 8 मुलांना देऊ शकतात, बरोबर, किंवा 8 स्टुडंटला तुम्ही 1 चॉकलेट देऊ शकतात, बरोबर आहे की नाही? किंवा जर तुम्ही 2 स्टुडंटला चॉकलेट द्यायचे असतील 8, तर तुम्हाला 4 चॉकलेट द्यावे लागतील, बरोबर आहे की नाही? 2 स्टुडंटला किती द्यावे लागतील? 4 चॉकलेट, एकाला दुसऱ्याला 4 चॉकलेट, बरोबर 8 चॉकलेट होतील. किंवा 4 स्टुडंट असतील तर प्रत्येकाला 2 चॉकलेट द्यावे लागतील, बरोबर आहे की नाही? असेच डिवाइड होईल ना? हा, मग यालाच हे जे काही आपण डिवाइड करतो, डिवाइड किंवा ज्याला आपण भाग देणे म्हणतो, किंवा यालाच विभाजक म्हटलं जातं. विभाजक, विभाजक किंवा डिवाइड करायचं. डिवाइड म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? डिवायडेशन मध्ये काय असतं? नंबर काय होतात? तुम्हाला जे काही नंबर आहेत त्यांचं आपण काय करत असतो? विभागणी करत असतो. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्याला डिवाइड करू शकतो. हा, मग आता लक्षात ठेवा, डेफिनेशन लिहून घ्या याची. संयुक्त संख्या म्हणजे काय? तर बघा, काय सांगितलंय मी? संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्याचे 2 पेक्षा ज्या जास्त विभाजक संख्यांचे असतात. 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. त्याला संयुक्त संख्या म्हणतात. Very good. Numbers that have more than 2 divisor or factor are called composite number. येतंय का लक्षात? हो. सर्वांनी नोटबुक मध्ये आता तेवढं राईट करा. चला पटापट. आणि असं कोणी आहे का ज्याला कंपोजिट नंबर म्हणजे काय नाही समजलं? बघा, आपण 2 प्रकार शिकलो आहोत. 2 प्रकार कोणते शिकलो? एक शिकलो तुमचं कंपोजिट नंबर किंवा ज्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो, आणि दुसरा आणखी काय प्रकार शिकलो? तो म्हणजे प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. दोघांमधला फरक कळाला का तुम्हाला? दोघांमधला फरक कळाला का? हो. हा, काय अडचण आहे का कोणाला? हो. सांगा बरं. नाही. कोणी असं आहे का ज्याला नाही समजलं, काही अडचण आहे? नाही. नाही. समजतंय का मी जे सांगतोय ते? हो. 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 चला, लिहून झालं की मला सांगा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल बरं का? झालं सर. हो सर. झालं? हो सर. झालं सर. लिहू नका. बर, चला मग जायचं का पुढे? यस. यस. बर, मग आता आपण जे काही कंपोजिट नंबर बघतो, बघा याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं, एक ही अशी संख्या आहे 1, हा जो काय आहे हा प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही, लक्षात ठेवायचं बरं का? म्हणजे त्याचे बघा, प्राईम नंबरची डेफिनेशन काय आहे? त्याचे 2 फॅक्टर असतात. कुठला? तो नंबर स्वतः आणि 1च्या टेबल मध्ये येतो, पण 1 हा फक्त 1च्याच टेबल मध्ये येतो. आलं लक्षात? आणि दुसरी डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती, कंपोजिट नंबर की ज्याचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात, पण 1चे आहे का? नाही. म्हणून 1 हा जो आहे हा कंपोजिट पण नाही आणि प्राईम पण नाही, म्हणजे मराठीमध्ये एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत, तर लक्षात ठेवा 1 ते 100 पर्यंत 1 to 100 मध्ये किती टोटल संयुक्त संख्या? 74 संयुक्त संख्या आहे. किती? 74. 74. येते लक्षात मी काय सांगतोय ते? हो. There are total 74 composite number from 1 to 100. 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. राहतील का लक्षात? हो. त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवायचं? 4 इज स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. त्यामध्ये बघा 4 ही जी काय आहे ती सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. 4 हा जो काही नंबर आहे हा कसा आहे? सर्वात लहान संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, 2 पेक्षा जास्त संख्यांनी ती संख्या काय होती? डिवाइड होते. काय होते? डिवायडेड. डिवाइड होते. मग आता बघा, यामध्ये अशा 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या एकूण संयुक्त संख्या बघा ह्या तुमच्या समोर आहे.
त्या आहेत 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20, 21, 22. आरोही 2 मिनिटं म्यूट कर बरं आवाज. हा. त्यानंतर 24, 25, 26, 27, 28, 30, 32, 33, 34, 35, 36, 38, 39, 40, 42, 44, 45, 46, 48, 49, 50 या एकूण 1 to 50 पर्यंत जर तुम्हाला विचारलं ना की टोटल किती कंपोजिट नंबर आहे, तर लक्षात ठेवा देर आर टोटल हाऊ मेनी कंपोजिट नंबर, तर त्या आहेत 34. किती आहे 1 to 50 पर्यंत? 34 कंपोजिट नंबर आहे. म्हणजे संयुक्त संख्या किती आहेत? तर त्या आहेत 34. आणि 1 ते 100 पर्यंत विचारल्या तर पुढचे जे काही नंबर आहे 51 पासून मोजले तर असे एकूण किती आहेत? तर ते आहेत 74. आलं लक्षात? हो. काय सांगतोय ते कळतंय का? सर असं कोणी आहे का ज्याला नाही समजत आहे? समजत नाहीये असं कोणी आहे का? हो सर समजतंय सर्वांना? हा बोला, काय अडचण? नाही नाही. ओके. मग आता आपण जरा दोघांमधला एक फरक बघूया. बघा, तुम्हाला मी संयुक्त संख्या आणि मूळ संख्या या दोघांमध्ये एक गंमत दाखवतो. बघा, सपोज आता तुम्ही नंबर लिहिलाय 4 आणि दुसरा एक नंबर लिहितोय मी 5. आता बघा, आपण जर 5 घेतला तर 5 कुठल्या नंबरच्या टेबलमध्ये येतो? फक्त 1च्या आणि 5च्या टेबलमध्ये येतो. बरोबर आहे की नाही? हो. येतो ना? म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की हे दोघे नंबर काय आहे? अरे काय आलंय? काय आहे? बोला बोला. हे दोघे नंबर काय आहेत? संयुक्त संख्या आहेत ना? हो. नाही. हा. नाही आता बघा तुमचं आहे आणि 4 ही संयुक्त संख्या. व्हेरी गुड. 5 ही काय आहे? मूळ संख्या आहे आणि 4 संयुक्त आहे. यामध्ये पण लक्ष द्या. यामध्ये तुमचा जो काही 4 आहे हा कुठल्या टेबलमध्ये येतो? तर बघा, हा फक्त 1, 2 आणि 4 या 3च पाड्यांच्या मध्ये येतो. बरोबर? येतंय का लक्षात? हो. हं? मग आता या संख्यांचे फॅक्टर्स किती आहेत? म्हणजे त्यांना डिवाइड करणारे नंबर किती आहेत? तर ते आहे 1, 2, 3. म्हणजे कोणतीही संयुक्त संख्या असेल तर तिचे कमीत कमी किती विभाजक असतात? 3 विभाजक असतात. किती असतात? 3. 3 नंबरने ते नंबर डिवाइड होत असतात. बाकीच्या इतर नंबरने डिवाइड होत नाही. लक्षात ठेवा. काय सांगतोय कळतंय का? हो. त्यानंतर तुमचा जो काही 5 आपण बघितला होता त्यांचे किमान फक्त 2 डिवायडेशन असतात. ते कोणत्या नंबरने डिवाइड होतात? तर ते होतात तुमचे कुठल्या नंबरने? तर ते फक्त 1 आणि इटसेल्फ म्हणजे स्वतः 1 आणि ती संख्या स्वतः यांनीच डिवाइड होतात. दुसऱ्या कुठल्याही पाड्यांनी ते डिवाइड होत नाही. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, पुढचा नंबर आपण बघणार आहोत तो म्हणजे संयुक्त संख्या. कशाला म्हणायचं बरं संयुक्त संख्या? सांगा बरं. संयुक्त संख्या कशाला म्हणतो आपण? ज्या कंपोजिट नंबर. ज्या संख्येला पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. बरोबर. ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात म्हणजे किमान 3 पाहिजे. कमीत कमी 3 संख्या पाहिजे तरच त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणणार बरं का. आता पुढे बघा मी काय सांगतोय ते नीट समजून घ्या. त्यानंतर आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ म्हणजे ना ह्या जोडीने येणाऱ्या संख्या असतात. यांची जोडी असते नवरा बायको सारखी. फक्त यांच्यात एक फरक आहे. काय माहिती का? या ज्या संख्या आहेत ना या संख्या जोडीने येतात पण त्यांच्यामध्ये ना 2चा गॅप असतो. म्हणजे 2 चा डिफरन्स असतो. जसं बघा, ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. इंग्लिशमध्ये यांना ट्विन प्राईम नंबर म्हणतात. If the pair of two prime numbers having the difference of 2 is called twin prime number. Twin prime number म्हणजे काय? जसं बघा इथे 3 आणि 5 आपण हे 2 नंबर घेऊया. हे दोघही प्राईम नंबर आहेत पण त्यांच्यामध्ये 2 चा डिफरन्स आहे का रे? हो आहे का?
हो त्यानंतर बघा 5 7 मध्ये आहे का 2 चा डिफरन्स? हो 11 13 आहे का 2 चा डिफरन्स? हो 17 19 हो 21 31 हो 29 31 41 43 हो त्यानंतर 59 61 हो 71 73 हो हे सगळे काय आहेत? तर हे सगळे आहेत ट्विन प्राईम नंबर, म्हणजेच यांना आपण जोड मूळ संख्या म्हणतो, ज्या जोडीने येत असतात. ज्या कशा येतात? जोडीने. यांच्या काय असतात? जोड्या असतात. यांच्यामध्ये लक्षात ठेवा, हे सगळ्या मूळ संख्या आहे, सर्व प्राईम नंबर्स आहेत, पण त्यांच्यामध्ये 2 चा डिफरन्स आहे. कितीचा? 2 चा. तुमचा येते लक्षात? हम्म? त्यानंतर मग आता याच्यावरून याची एकदा आधी डेफिनेशन राईट करा, आणि मग ती डेफिनेशन राईट झाली की मग आपण पुढचा प्रकार समजून घेऊया, पुढे बाकीच्या गोष्टी समजून घेऊया. आधी याची डेफिनेशन राईट करा सगळ्यांनी. जोड मूळ संख्या किंवा ज्यांना इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ट्विन प्राईम नंबर. ठीक आहे. लिहून घ्या हे. बोला. तर झालं झालं? हो हा, मग आता मला सांगा, 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या आहेत? 8 किती जोड्या आहेत? 8 8 जोड्या आहेत. देर आर टोटल 7 पेयर्स. पेयर्स म्हणजे काय? जोड्या. जोड्या म्हणजे जोड्या काय? ज्या संख्या Pairs. एकट्या येत नाही, या जोडीने घ्यायचं. आलं का लक्षात? हा, एक हो सिंगल नंबर घ्यायचा का? नाही, डबल घ्यायचे नंबर. ठीक आहे. 3 पण घ्यायचा आणि 5 पण घ्यायचा, याला जोडी म्हटलं जातं. हा, आणि ह्या जे काही ट्विन प्राईम नंबर आहे किंवा जोडमूळ संख्या आहे, त्या सिंगल येतात का? 1 डिजिट मध्ये येतात का? नाही नाही, फक्त एकच संख्या नसते, याची काय असते? जोडी असते, डबल असतात त्या संख्या. ठीक आहे. हो येते का लक्षात? हो हा? मग आता 1 ते 100 पर्यंत अशा जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? तर त्या आहेत 8 जोड्या. 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 100. ठीक आहे. हो हो लिहून घ्या, 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. प्रश्न याच्यावर विचारला जातो तुम्हाला. हम्म? जायचं का पुढे? हो त्यानंतर आहे को प्राईम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर. यालाच मराठीमध्ये सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. काय आहेत बरं ह्या सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या? तर ज्या दोन संख्या फक्त आणि फक्त एकच्याच पाड्यात येतात. एकच्याच पाड्यात म्हणजे काय रे? तर ज्या संख्या फक्त वनच्याच टेबल मध्ये येतात, पण त्या कशा आहेत? जोडीना पाहिजे. कशा पाहिजे? जोडीनं जोडीना. नाहीतर मग तुम्ही म्हणाल सर एकच संख्या आहे, चालेल का? तर चालणार नाही. काय? जर ज्या दोन संख्या फक्त एकच्याच पाड्यात येतात,
त्यांना सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. टू नंबर्स दॅट हॅव वन इज ओनली वन कॉमन फॅक्टर आर कॉल को प्राईम नंबर ऑर रिलेटिव्ह प्राईम नंबर. मग आता असं उदाहरण घ्यायला झालं तर असे खूप सारे उदाहरण येतील. पण आता बघा, आपण एक उदाहरण घेऊया तुमच्या समोर. एकदम सिंपल सोपं उदाहरण देतो जे तुम्हाला पटकन समजेल. बघा, तुम्ही इथे 21 आणि 22 हे दोन नंबर तुम्हाला दिसत आहेत. एका साइडला मी 21 ला डिवाइड करणारे नंबर लिहिले बघा. 1, 3, 7 आणि 21 यांनी हा 21 तुमचा डिवाइड होतो का रे? बघा बरं, होतो का? सांगा बरं मला तुम्ही. होतो ना? बघा, वन इथे बघा 21 हा तुमचा 1च्या टेबल मध्ये येतो, 3च्या टेबल मध्ये येतो, 7च्या पण येतो आणि 21च्या पण येतो का? बर, मला सांगा 22 तुमचा कोणकोणत्या टेबल मध्ये येतो रे? 1च्या टेबल मध्ये येतो का? बर, 2च्या टेबल मध्ये येतो का रे? बर, 11च्या येतो का? आणि 22च्या येतो का? पण हे दोघेही नंबर तुम्हाला विचारले की हे दोघेही नंबर 21 आणि 22 हे दोघेही नंबर कोणत्या टेबल मध्ये येतात ते सांगा बरं मला. वनच्या. बघा, फक्त 1च्या टेबल मध्ये आहे. इतर कुठल्याही टेबल मध्ये ते येतात का रे? नाही. म्हणजे त्यांचा कॉमन फॅक्टर कोण आहे तर फक्त 1 आहे. म्हणजे जसं बघा, आपण असं म्हणतो की लग्न जमवायचंय, लग्न जमवायला मुलाकडचे आणि मुलीकडचे दोघेही पाहुणे येतात. पण लग्न जुळवणारे मध्यस्थी असतात. बघा, मध्यस्थी म्हणजे काय? मुलाकडून पण असतो तो आणि मुलींकडून पण असतो, बरोबर, दोघांकडून पण असतो, बरोबर. असा मध्यस्थी यांचा फक्त कोण पाहिजे? 1 पाहिजे. कोण पाहिजे? 1. या 1 पेक्षा इतर कुठलाही नंबर जर त्यांचा कॉमन फॅक्टर असेल तर त्याला सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणायचं का? नाही, नाही. फक्त 1च पाहिजे. जर त्या नंबरचा, त्या दोघेही नंबरचा कॉमन फॅक्टर फक्त 1 असेल तरच ती प्राईम काय को प्राईम नंबर असणार, किंवा ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, सहमूळ संख्या म्हणणार किंवा परस्पर मूळ म्हणणार. इंग्लिश मध्ये त्याला रिलेटिव्ह प्राईम नंबर असं पण म्हटलं जातं. आणखी आलं का लक्षात तुम्हाला मी काय सांगतोय ते? समजतंय का? दोघांमधला फरक कळाला का तुम्हाला? हा? काही अडचण आहे का? नाही. समजतं आहे का? यांचा हा काय आहे? कॉमन फॅक्टर आहे. कॉमन फॅक्टर म्हणजे काय? सामायिक अवयव. सामायिक म्हणजे काय? जो 21 कडे पण आहे आणि 22 कडे पण आहे का नाही? आता एक लक्षात ठेवा, आणखी एक शॉर्टकट ट्रिक सांगतो. कुठलाही को प्राईम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राईम जो असतो, किंवा जी सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या असते ना, ज्या काही ऑर्डर मध्ये येणाऱ्या संख्या एका मागोमागे येतात बघा, जसं 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 येतो, 5 नंतर 6 येतो, असे कुठलेही नंबर घ्या, 101, 102 असे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही जर संख्या असतील तर त्या संख्यांना काय म्हटलं जातं? को प्राईम किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर म्हटलं जातं. म्हणजेच मराठीत त्यांना आपण सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या म्हणत असतो. आलं का लक्षात? हम्म? मग आता तुम्हीच मला सांगायचं आहे. मी तुमच्या समोर एक नंबर लिहितो, बघूया तुम्हाला खरंच समजलंय का नाही समजलंय. एकदम सिंपल सोप्पा नंबर देतो, तुम्हाला समजेल असा नंबर आहे तुमच्या समोर. 10 आणि 13 हे दोघेही नंबर आहे. हे दोघेही नंबर तुमचे को प्राईम नंबर आहे का ते सांगायचं मला. टेन. 10 आहे आणि 13 आहे. आहे का? मी सांगितलं आहे त्या संख्यांची जोडी बघायची, पेअर्स घ्यायची. हा? तुम्ही जोडी घेतली का? अरे जोडी घेतली का फक्त एकच घेतलं? सांगा. नाहीये. जोडी पाहिजे, जोडी, आपल्याला जोडी.
अरे बाळांनो, तुम्ही काय करताय, या वनचे तुम्ही फॅक्टर घेतले जातात. वन कुठल्या टेबलमध्ये येतो? वन येतो वनच्या टेबलमध्ये, टूच्या टेबलमध्ये, फाईव्हच्या टेबलमध्ये आणि टेनच्या टेबलमध्ये, बरोबर की नाही? तुमचं हो 13 सर. आहे, हा 13 कोणत्या टेबलमध्ये येतो? फक्त वन आणि 13च्या टेबलमध्ये येतो, बरोबर. पण मी तुम्हाला सांगितलं होतं फक्त दोन नंबर नाही घ्यायचे, त्यांचा दोघांचा कॉमन फॅक्टर घ्यायचा. म्हणजे हे दोघे फक्त वनच्या टेबलमध्ये सोडून दुसऱ्या कुठल्या टेबलमध्ये येतात का? अरे येतात का दोघे दोघे? हा तुमचा 10 पण आला पाहिजे आणि 13 पण आला पाहिजे. हे दोघेही कुठल्या टेबलमध्ये येतात का दुसऱ्या? नाही. बोला. नाही येत ना. मग आपल्याला या संख्यांची जोडी पाहिजे, की जी जोडी फक्त आणि फक्त कुठल्या टेबलमध्ये येते? बोला. वन. वनच्याच टेबलमध्ये येते. कळलं का? हो सर. हा, अजून एक नंबर घेतो. चला, हे लक्षात नसेल आलं तर. सपोज आपण नंबर घेतला तुमचा 15 आणि 16. मला सांगा, हे दोघे को प्राईम नंबर आहे का? म्हणजे सहमूळ संख्या आहे का? हो. आहे. व्हेरी गुड. का बरं हो. आहे? कोण सांगेल बरं? ज्याने हो म्हटलं ते का सांगा बरं. काय कारण? कारण सर ते वनच्या कारण ते ते दोघं दोघेही वनच्याच एकच्या पाण्यामध्ये येतात. व्हेरी गुड. कारण हे दोघेही नंबर फक्त वनच्या टेबलमध्ये येतात, दुसऱ्या कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. आलं लक्षात? हा, हे दोघं वेगवेगळ्या नंबरच्या टेबलमध्ये येतात, पण त्यांचा कॉमन फॅक्टर कोण आहे? फक्त वन आहे. हा, आणि आणखी एक ओळखण्याची खूण सांगितली तुम्हाला मी, का ते काय असतात? एकमेकांच्या क्रमाने असतात. बघा, 15 झाल्यावर लगेच 16 येतो, म्हणून ते काय आहे? सहमूळ संख्या आहे, किंवा परस्पर मूळ संख्या आहे, किंवा त्यांना तुम्ही प्राईम नंबर पण म्हणू शकता. आलं लक्षात? हो. हम्म? म्हणजे यांचा कॉमन फॅक्टर कोण आहे? सामायिक अवयव वन. वन आहे. याची डेफिनेशन लिहिली का रे तुम्ही? याची डेफिनेशन लिहिली का? अरे, नाही. याची डेफिनेशन लिहिली का? लिहा मग. नसेल लिहिली तर पटकन. सर झाले लिहून. झालं? हो. समजतंय का तुम्हाला मी जे सांगतोय ते? हो. बर, चला मग आज आपण जे जे शिकलो त्याचे एक जरा रिव्हिजन करूया. बघूया तुम्हाला समजलंय का. आपण आज बघितलं प्राईम नंबर किंवा मूळ संख्या कशाला म्हणायचं. तर बघा, जी संख्या किंवा ज्या संख्येची एक आणि ती संख्या सोडून इतर कुठलेही विभाजक नसतात, तिला तिला संख्या मूळ संख्या म्हणतात. बरोबर. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतो आपण? प्राईम नंबर. दोज नंबर्स विच इज हॅव्हिंग नो अदर फॅक्टर दॅन द नंबर इटसेल्फ अँड वन, दॅट नंबर इज कॉल्ड प्राईम नंबर. ओके. मग आता इथे तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं, तुम्हाला सांगितलं होतं तसं बघा, थ्री कुठल्या टेबलमध्ये येतो? फक्त वन आणि थ्रीच्या टेबलमध्ये येतो का नाही? वन आणि थ्रीच्या. यापेक्षा इतर कुठल्या टेबलमध्ये हा नंबर येत नाही, म्हणून हा काय आहे? प्राईम नंबर आहे, म्हणजे मूळ प्राईम संख्या आहे. नंबर आहे. मग असे 1 to 100 पर्यंत असणारे देर आर 25 प्राईम नंबर्स. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. कुठल्या आहेत त्या? तर त्या आहेत तुमच्या समोर. ठीक आहे. त्यानंतर 1 ते 50 पर्यंत किती आहेत? 15 मूळ संख्या आहेत. 15 प्राईम नंबर आहेत. लक्षात ठेवा, 1 to 50 पर्यंत. ठीक आहे. आणि 51 to 100 मध्ये किती आहेत? तर 51 to 100 मध्ये 10 प्राईम नंबर आहेत. लक्षात ठेवा. 1 to 100 मध्ये किती आहेत? 25 प्राईम नंबर आहेत. हा, आता बघा,
त्यानंतर मी तुम्हाला पुढे शिकवलं होतं कंपोजिट नंबर किंवा ज्याला आपण काय म्हणतो संयुक्त संख्या. कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्या 1 आणि ती संख्या स्वतः हे सोडून त्याचे इतर फॅक्टर असतात किंवा इतर विभाजक असतात अशा सगळ्या संख्यांना आपण म्हणत असतो संयुक्त संख्या. ज्यांना आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबर इट मीन्स द नंबर्स विच हॅव मोर दॅन 2 फॅक्टर किंवा ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त संख्या. ठीक आहे. त्यानंतर बघा मग मी तुम्हाला सांगितलं एक ही मूळ संख्या पण नाहीये संयुक्त पण नाहीये आणि 1 ते 100 पर्यंत अशा एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. देर आर टोटल 74 कंपोजिट नंबर फ्रॉम 1 to 100. ओके. 100. आता मग त्या कोणत्या आहेत त्या तुम्हाला मी सांगितल्या होत्या पण यामध्ये तुम्हाला मी आणखी एक सांगितलं होतं की 4 जो आहे 4 इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर म्हणजे 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. लहान संयुक्त संख्या आहे. त्यानंतर आपण शिकलो होतो पुढचा प्रकार तो म्हणजे जोडमूळ संख्या. जोडमूळ म्हणजे काय तर ज्या संख्या जोडीने येतात त्या संख्या मूळ पण असतात आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. त्यांच्यामध्ये काय असतो 2चा फरक असतो. If pair of two prime numbers having the difference of 2 is called twin prime number. Twin याचा अर्थ काय त्या संख्या कशा येतात जोडीने येतात. समजतंय का? हो सर. हा? मग अशा 1 to 100 पर्यंत किती पेयर्स आहेत तर 8 पेयर्स आहेत. कोणत्या आहेत त्या 3 5 5 7 11 30 17 19 29 31 41 43 59 61 and 71 73. ओके. हो. आणि त्याच्या पुढे जर विचारलं तुम्हाला समजा 110 पर्यंत तर आणखी 2 संख्या आहेत त्या आहे 101 103 107 and 109 अशा मी घेऊ शकतो. ठीक आहे. पण आता एवढं लक्षात ठेवा 1 to 100 पर्यंत त्याच्या 8 पेयर्स आहेत म्हणजे 8 जोड्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रकार तुम्हाला मी आणखी सांगितलं. पुढे काय सांगितलं मी तर पुढे मी तुम्हाला सांगितलं को प्राईम नंबर किंवा रिलेटिव्ह प्राईम नंबर ज्यांना आपण सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतो. कशाला तर बघा ज्या 2 संख्या फक्त आणि फक्त एकच्याच पाड्यात येतात त्यांना आपण सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणत असतो. ठीक आहे. ज्या 2 संख्या फक्त एकच्याच पाड्यात येतात. ठीक आहे आणि त्यात पण 2 पाहिजे जोडीने येणाऱ्या पाहिजे. ठीक आहे. जसं तुम्हाला सांगितलं 15 16 माझ्या असंख्य संख्या आहे खूप साऱ्या संख्या तयार होऊ शकतात. तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही संख्या सांगू शकता. सांगा बरं कोण सांगता असं एक उदाहरण की ट्विन प्राईम नंबर किंवा जोडमूळ संख्यांचं उदाहरण. 17 18. व्हेरी गुड. 17 18 17 18 31 33. 31 33 व्हेरी गुड. 21 अजून 45 47. 45 46 अजून व्हेरी गुड. 71 78. 71 78 व्हेरी गुड. 94 92 94. 92 94 नाही येणार कारण हे दोघे नंबर 2 च्या टेबल मध्ये येतात. 2 ने डिवाइड होऊ शकतात पुढे. नाही येणार हे. चला अजून 95 96. 95 96 चालेल. 20 20. 20 22 नाही चालणार ते पण 2 ने डिवाइड होतात. 23 24. हा 23 24 चालेल. आलं का सगळ्यांना लक्षात. यांचे काय आहे यांचा कॉमन फॅक्टर कोण असतो फक्त 1 असतो कारण हा नंबर फक्त 1 ने डिवाइड होतो. आलं का लक्षात. आता जर समजा इकडे लक्ष द्या तर समोर तुमच्या समोर एक नंबर आहे बघा 4 आणि 8. आता बघा आपण 4 आणि 8 चे फॅक्टर्स घेतले बघा 4 कुठल्या टेबल मध्ये येतो 1 च्या टेबल मध्ये येतो 2 च्या टेबल मध्ये येतो आणि 4 च्या येतो. बरोबर आहे की नाही. बरोबर. तसा 8 घेतला तुम्ही 8 कुठल्या टेबल मध्ये येतो बघा 8 येतो 1 च्या 2 च्या 4 च्या आणि 6 च्या. आता यांचे जर तुम्ही कॉमन फॅक्टर घेतले तर यांचा कॉमन फॅक्टर काय येणार आहे रे म्हणजे सामायिक अवयव 1 4 2 4. बरोबर. मग याचे सामायिक अवयव घेतले तर ते येतात तुमचे 1 येतो 2 येतो आणि 4 येतो. हे सगळे इकडे पण बघा
इकडे पण 1 आहे, इकडे पण आहे, इकडे 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 4 आहे, इथे पण 4 आहे, बरोबर ना? मग याचे सामायिक अवयव काय झाले रे? एकापेक्षा जास्त आले का नाही? एकापेक्षा जास्त आले ना? म्हणून यांना को प्राईम नंबर किंवा परस्पर मूळ संख्या किंवा सहमूळ संख्या म्हणायचं का? तर नाही. लक्षात ठेवा. आलं लक्षात मी काय सांगितलं? एक पेक्षा जास्त अवयव असेल, सामायिक अवयव आले, सामायिक अवयव असेल तर त्या सहमूळ संख्या नसतात. सहमूळ संख्या नसतात. राहील ना लक्षात? समजतंय का मी जे सांगितलं ते? बर. आता बघा तुमचा काल पहिलाच दिवस होता. आता तुम्हाला आज मी जेवढं शिकवलंय काल आणि आज यावर मी तुम्हाला एक 10 प्रश्न पाठवणार आहे होमवर्क साठी. तो असेल तुमचा होमवर्क. तो प्रश्न मी तुम्हाला थोड्या वेळाने तुमच्या ग्रुपवर पाठवेल. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय त्या प्रश्नांची उत्तरे लिहून तुम्ही मला पाठवायची आहेत. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांना? यस सर. यस असं सर. हा. आम्ही त्या ग्रुपला जॉईन नाहीये. मग मला व्हॉट्सअपला नंबर पाठवा तुमचा, मग मी तुम्हाला तो नंबर पाठवेल. ठीक आहे. सर इथे आपण काय करूया? हा बोला 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 बोला. प्रश्न हे तुमच्यासाठी आहे. बरं, इंग्लिश मिडियमचं कोणी आहे का आता सध्या क्लासमध्ये? का सगळे मराठी मिडियमचेच आहे? मराठी सर मराठी मीडियम. चला मग मी मराठी मीडियमचे सगळे प्रश्न तुम्हाला देतो. कोण आहे इंग्लिश मीडियम? भाग्यश्री तुझं इंग्लिश मीडियम आहे का? नाही, मराठी मीडियम. हा. परत पाठवते. सर हे प्रश्न आता लिहून घ्यायचे आहेत. हो. सर तुम्ही प्रश्न देता ते? हो. सर लिहून घेऊ का? मग सर तुम्ही ग्रुपला पाठवणार आहे का? हो. खांती वाचल पटापटा होत नाही त्याच्यामुळे पटापटा होत.
पप्पा माझं नाव पाहिजे इकडे. बर बघा, तुम्हाला जे काही प्रश्न आहे ते तुमच्या समोर लिहून देत आहे सगळं, आणि ग्रुपवर पण टाकतो. ठीक आहे. हो. क्लास होते मग. बघा, तुम्हाला जे काही आहे ते प्रश्न तुम्हाला मी लिहून व्हॉट्सअपला पाठवतो. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना आज जे शिकवलं ते समजलं असेल. ही PDF तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवली जाईल तुमच्या ग्रुपवर. ठीक आहे. जे विद्यार्थी ग्रुपला जॉईन नसतील त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला समोर नंबर आहे माझा 8668524342 किंवा 8421490758 या नंबरला तुम्ही मला कॉल करून सांगू शकता. ठीक आहे. इथे आपण थांबूया.